म्हणून यांची ओळख आहे आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी TSO तसेच संघर्ष करिअर अकॅडमीचे संस्थापक माननीय राहुल वाकोडे यांना यावर्षीचा महाराष्ट्र युथ आयकॉन पुरस्कार देताना विशेष अभिमान वाटतो। टाळ्यांचा कडकडाट। सुरक्षा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व अनेक युवकांना आपल्या प्रशिक्षणाने प्रशिक्षित करणारे उत्कृष्ट मार्गदर्शक गुरु। जोरदार टाळ्यांचा कडकडाट। यानंतरचा पुरस्कार आहे महाराष्ट्र युथ आयकॉन पुरस्कार, ज्यांच्या नावामध्ये खूप काही आहे, कारण प्रेरणेचे महाराष्ट्र युथ आयकॉन पुरस्कार 2026 हा बहुमान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून समाजसेवा, जनहित आणि युवकांसाठी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा आहे। हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक आप्तेष्टांचा, मित्रांचा, सहकाऱ्यांचा, हितचिंतकांचा आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे। माझ्या आई-वडिलांचे आशीर्वाद, श्री स्वामी समर्थांची कृपा आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळेच हा सन्मान प्राप्त होऊ शकला। राहुलदादा वाघमोडे पाटील हे केवळ एक नाव नाही, तर समाजासाठी झटणारे, युवकांना दिशा देणारे, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि संकटाच्या प्रत्येक क्षणी लोकांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आहे। एखाद्या कुटुंबावर दुःखाचे सावट असो, अन्यायाविरुद्ध लढण्याची वेळ असो किंवा गरजूंच्या मदतीची हाक असो, राहुलदादा नेहमीच सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत। लोकांच्या अडचणी स्वतःच्या समजून त्यातून मार्ग काढणे, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सातत्याने कार्य करणे आणि युवकांना प्रेरणा देणे ही त्यांची ओळख बनली आहे। जनतेच्या मनात त्यांनी विश्वास, आपुलकी आणि सेवाभावाने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे। म्हणूनच आज अनेकांसाठी राहुलदादा हे प्रेरणादायी नेतृत्व, लोकांचे आदर्श आणि जनतेचा खरा आधारवड ठरले आहेत। आपल्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे। समाजहित, युवकांचे मार्गदर्शन, सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मी यापुढेही अधिक समर्पित भावनेने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करत राहीन। आपण दाखवलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे। पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद। राहुलदादा वाघमोडे पाटील। प्रसिद्धी, महाराष्ट्र पोलीस प्रहरी। मुख्य संपादक प्रदीप उर्फ बाबा ननवरे।